8 जून. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हे प्रपंचाचं रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असं कधी होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचे नाव यज्ञ. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रदीप लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारण नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला. ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात घालू लागलो आणि प्रपंचात कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधलं? उद्योग करून पोट भरायचं हे खरं आहे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर काय उपयोग नाही. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असं जो म्हणेल त्याचं खरं मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलंय त्या स्थितीत समाधानानं मानावं. अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझं मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत प्रपंचामध्ये सर्व काही आहे असं वाटत असतं तोपर्यंत तो परमार्थापासून दूर आहे. वाईट लोक समाधानात दिसतात पण ते खरं नाही. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून त्याच्यावर प्रेम नाही, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथंच चुकतं. आपला ओढा तो विषयाकडे आहे. तो भगवंताकडे लावला पाहिजे, तोच परमार्थ साधतो. ज्याने विषयातले सुख भगवंताला लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला त्याने जन्माला येऊन खरं कल्याण केलं. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी धरली तरी आपलं काम भागेल. श्रीराम जय राम जय जय राम.